विषयासाठी मी श्रीकृष्ण उबाळे सरांना निमंत्रित करतो। संत तुकारामांनी केलेला दांभिकतेवर प्रहार असा त्यांचा विषय आहे। आदरणीय श्रीकृष्ण उबाळे सर। खरं तर साहित्य संमेलन वगैरे हे पुणे आणि अशा भागाचं लक्षण आहे। आपली सिंधफणा वर्षभर वाहत नाही, परंतु या सिंधफणेच्या माध्यमातून, शब्द सिंधफणेच्या माध्यमातून, जाधव सरांच्या माध्यमातून शब्दाची सिंधफणा वर्षभर वाहते आहे, हे ह्याचं प्रतीक आहे। इतकं सुंदर साहित्य संमेलन, सिंधफणा साहित्य संमेलन आपणासाठी होत आहे। आणि सर्व संत जे आहेत, या संतांनी एकच गोष्ट निर्माण केली। तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। शब्दांचं, ज्ञानाचं आणि विद्येचं पूजन केलं ते सर्व संतांनी केलं। अशा पद्धतीने माझ्या पुढे जो विषय आहे, 21व्या शतकातील संत साहित्याचा काय उपयोग आहे। सगळे मुलं एकदा हात वर करा बरं, सगळे मुलं मुली हात वर करा, 3 टाळ्या वाजवा एकदा। वा, भारत माता की, भारत माता की। आणि आपल्या वारकऱ्यामध्ये एक पद्धत आहे गजर करण्याची, ती सगळ्यांनी करायची आहे, सगळ्यांनी बरं का। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री वा, एकदा स्वतःसाठी टाळा। जोपर्यंत माऊलीचा आणि ह्या वारकऱ्यांचा गजर चालू राहील तोपर्यंत मराठीला कुठलंही मरण नाही, हे या ठिकाणी सांगायचं आपल्याला। माझा विषय असा आहे, संत तुकाराम महाराजांनी दांभिकतेवर केलेला प्रहार। संत साहित्य जे निर्माण झालेलं आहे, कुणी त्याला म्हणतं हे किंवा पारंपरिक साहित्य आहे, कुणी त्याला म्हणतं हे पुरोगामी साहित्य आहे, पण कुणी काही जरी म्हणलं तरी संत साहित्य हे स्वतंत्र अस्तित्व असणार आहे, स्वतंत्र आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे। कुठल्याही ग्रंथामध्ये पाहून कुठल्याही जशाचं तसं लिहिलेलं नाही, त्यांचे जे अनुभव आले ते संतांनी प्रत्येक अभंगाच्या रूपानं, ओवीच्या रूपानं मांडलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पोरं आहे का, महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मुलीवर बलात्कार झाला। महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एक इंग्लंड मधले गेलेल्या कुटुंब, त्यांचा बंगला विकून 18 कोटी एका भोंदू बाबांनी लुटले। एका पूजेसाठी बोलवलेल्या माणसाला घरी, महाराजाला भगवे वस्त्र घातलेल्या, त्यांनी त्याच्या बायकोलाच घेऊन पळून गेला तो महाराज। ह्या बातम्या पेपरच्या आहेत, मंच नाही। जादू टोण्याच्या नावाखाली बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा खून झाला। करणी करण्यासाठी ह्या घटना घडतायत। तुकोबाच्या आणि माऊलींच्या महाराष्ट्रामध्ये आजही पाणी जमिनीमध्ये आहे का नाही हे शोधण्यासाठी एक माणूस येतोय, जमिनीमधलं त्याला कळतंय आणि आम्ही त्याला पैसे देतोय। आजही मुलं होण्यासाठी आम्ही महाराजाचा प्रसाद घ्यायला जातो। आजही आम्हाला आरोग्य नीट करण्यासाठी आम्ही कुठल्या तरी बाबाचे आश्रमामध्ये हिंडतो। हे जर होत असेल, व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले, असे म्हणणाऱ्या कवितेच्या कवी आम्हाला आठवल्याशिवाय राहत नाही। अरे आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या इतके श्रेष्ठ भक्त कोणी नाही। त्यांचं जीवन चरित्र अभ्यासलं, संकटाला कमी नाही। तुमच्या जीवनातलं संकट कुठलाच देव, कुठलाच बुवा, कुठलाच महाराज दूर करू शकत नाही। हे संतांचं वचन आहे, माझं नाही।
तुमच्या जीवनामधलं सुख दुःखाहुनी नाही विपरीत, देतील आघात हित फळे, हे संतांचं वचन आहे. आपल्या जीवनात सुख येणार, दुःख येणार, हे कुणीही बदलू शकत नाही, परंतु आपण शॉर्टकट शोधतो. माझा विषय असा आहे, संत तुकाराम महाराजांनी दांभिकतेवर केलेला प्रहार. संत कोण असतो? संत या शब्दाचा उगम सत या धातूपासून बनला. त्याचा अर्थ आहे जो व्यक्ती सत्य बोलतो, सत्य वागतो, जसं बोललं तसं करतो, त्या प्रत्येक व्यक्तीला संत असे म्हणतात. संत तुकाराम महाराज यांचे गुरु सत्य होते. सत्य गुरु राये कृपा मज केली. संत तुकाराम महाराज यांचा देव सुद्धा सत्य होता. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तुकोबाराय यांच्या अंतकरणात काय होतं? फक्त सत्य. सत्य आम्हा मनी नहो गबाळाचे धनी, ऐसे जाणारे सकळ भरा शुद्ध टाका मळ, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे भावयासी बरे. हे तुकोबराय. तुकोबराय सांगतात सगळं जग बहुमतानं एका बाजूला गेलेलं आहे, पण मला माहित आहे सत्य काय आहे. त्यावेळेस मी जगासोबत जाणार नाही. सत्य असत्याशी मने केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मी अख्ख्या जगाला तिकडे जाऊन देईन, पण सत्याचा मार्ग स्वीकारेन. तुकोबराय एवढंच नाही, तुकोबरायचा धर्म कोणता होता? तर तो होता सत्य धर्म. सत्य तोची धर्म, असत्य हे कर्म, आणिक हे वर्म नाही तुझे. म्हणजे मला सांगायचं एवढे, संत तुकारामांनी सांगितलेली, ज्यांचे गुरु, ज्यांचा देव, ज्यांच्या मनात ज्यांचा धर्म सत्य आहे, सत्याची जिवंत मूर्ती म्हणजे संत तुकाराम महाराज आहे. आणि आजही ते जिवंत आहेत. त्यांची गाथा जर वाचली तर ते गाथा रूपाने आपल्यात आहेत. ते संजीवन आहेत. तुकाराम महाराजांनी आता दांभिकता कशाला म्हणायचं? सत्य सोडून जे जे असतं, सत्य सोडून जे जे असतं त्याला दांभिकता म्हणतात. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये दंभ, दांभिक अशा पद्धतीचे शब्द जवळजवळ 150 वेळा आलेला आहे. त्यांचा प्रत्येक अभंग दांभिकतेवर प्रहार करणारा आहे. दांभिकता म्हणजे खोटारडेपणा, ढोंगीपणा, खोटं बोलणे, सत्यापासून विमुख होणे, नाटक करणे, ढोंग करणे, याला म्हणायचं दांभिकता. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती, पारंपरिक दृष्ट्या सांगितलेलं आहे, धर्माची चिकित्सा कोणी करायची नाही, धर्माच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही. संत ह्याला विपरीत आहेत. संत सांगतात तुम्ही धर्माची चिकित्सा करू शकता. तुकोबरायाचा अभंग आहे की बघा, कपट काही एक नेने भुलवायाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण, दाऊ नेनी जडीबुटी, चमत्कार उठाउठी, नाही शिष्य शाखा, सांगो अयाचित लोका, नव्हे मठपती, नाही चाहुरांची वृत्ती, नाही देवार्चन ऐसे मांडिले दुकान, नाही जाळत भनदी उदो मनोनी आनंदी, नव्हे पुराणिक करणे सांगणे अनिक, नाही हलवीत माळा पुढे जमवणी गबाळा, आगमीचे पुढे नेणे स्तंभन मोहन उच्चाटणे, नव्हे यांच्या ऐसा तुका निर्वयासी पिसा, तुका निर्वयासी पिसा. याचा अर्थ असा आहे, धर्माच्या नावानं जो जो दुकान थाटतो, पैसे कमावतो, तुकाराम महाराज त्यांच्यासारखा नाही, तुका वेगळा आहे असा त्याचा अर्थ आहे. गुरु शिष्याविषयी तुकोबरायांचं मत अजिबात चांगलं नाही. खऱ्या गुरूंविषयी ते आदर बाळगतात, पायाची वाहन म्हणतात मी त्यांच्या आहे. पण जे खोटारडे आहेत, ज्यांनी गुरु शिष्य पण हे तो अधम लक्षण, गुरु शिष्य करणं हे अधमपणाचं लक्षण आहे. कारण एक करीती गुरु गुरु, हे गुरु बाकीचे शिष्य भोवताली वारू शिष्यांचा गराळा जमवायचा आणि त्यांना गुरु म्हणायचं. तक्रा शिष्या मान दुग्धा म्हणे नारायण, ताक शिष्याला द्यायचं, दूध स्वतःला घ्यायचं. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी इतका निषेध केलाय गुरु शिष्य नात्याचा. कारण म्हणजे खऱ्या नात्याचा नव्हे, त्याचं ढोंग करून जे त्याच्यावर लुबाडणूक करतात
अशा प्रत्येक नात्याचा आणि त्या पद्धतीच्या कर्माचा त्यांनी निषेध केलेला आहे. म्हणून खोटे गुरु, अगदी खोट्या गुरुचा एका शब्दात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवत कुत्र पण आहे. मग भगवे कपडे घातले म्हणून कोणी गुरु होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं असं तुकोबराय सांगतात. एवढंच नाही, भोंदू असणाऱ्या साधूवर किती टीका केली आहे. साधू, आपला बीड जिल्हा साधू संतांचा आहे, तसंच आपला बीड जिल्हा भोंदूंचा पण आहे, लक्षात ठेवा. आपल्या इथं भरपूर भोंदू येतं, त्याला काय कमी नाही. तुकोबरायांनी भोंदू साधूंवर किती टीका केली. सगळे मुलं मुली लक्षात ठेवा, आम्हाला सत्य पटत नाही. रामायणामध्ये सीता, तिला लक्ष्मण आवडलं नाही, परंतु त्या ठिकाणी खोटे भगवे कपडे घालून आलेला जो रावण होता, त्याला मात्र बोलली, तिला बाहेर आली आणि तो घेऊन त्याने आरती केली का तिची? अरे तेव घेऊन पळून गेला तिला. आजच्या सीता सुद्धा, महिला सुद्धा या बुवाबाजीच्या इतक्या आहारी आहेत, सर्वाधिक आहारी महिला आहेत. तुकोबरायाचे वचन ऐका, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पाप, दावणी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा चोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती, मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकांची कापितो मान. ऐक, गेल्या 1-2 मिनिटं पोरा, गेल्या वर्षी एक पिक्चर आला होता, ऐका, गेल्या वर्षी एक पिक्चर आलता, त्यात एक हिरो असा करायचा. त्या पिक्चरचं नाव काय होतं हिरोचं? मोठ्याने सांगा, काय होतं? काय होतं? आणि हिरोनीचं नाव काय होतं? काय होतं? बर, मला सांगा, तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव कुणा कुणाला येत आहे? हात वर करा. बाबा, हा वारकऱ्यांचा आणि सर्वाधिक सप्ते होणारा बीड जिल्हा आहे. याचं चिंतन धार्मिक लोकांनी केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. काय हे अहो, इथं सगळ्यात जास्त सप्ते होते, लाखाच्या लाखांनी पैसे जाते. तुकाराम महाराजाचं पूर्ण नाव येत नाही, ह्याला म्हणायचं भोंदू भजन. तुका हे भोंदळ आहे सगळं, हे खोटारडं चालू आहे, पोटासाठी चालू आहे, हे याच्याहून सिद्ध होतं. आमचा झिरपचा सिद्धांत काय खाली, लोकांपर्यंत काहीच नाही. पोरं हो ऐका, हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापितो मान, कथा सांगितो देवाची, परी आशा बहुलोभाची. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञान सांगे जनासी, नाही अनुभव आपणासी, तुका म्हणे तोची वेडा, त्याची हानुनी थोबार फोडा. आज सगळे विनोद सांगणारे, जोक सांगणारेच यायला लागले. इथं काय ज्ञान प्राप्त होणार आहे? सासू सुनाच्या गप्पा, शेवयान शेंबूड संपलं, त्याच्या पलीकडे काही नाही. आमचे जुने महाराज लोक शेंबूड, शेवया, जावई आणि नवे जोक संपलं, काहीच नाही ना ह्याच्या पलीकडे ज्ञान. हे नाहीये. तुकोबराय सांगतात, बाबांनो, ज्याच्यामध्ये धैर्य नाही अशाच जीवन काही नाही. म्हणून खरं वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे लग्न करणे नाही, लग्न करण्यापासून थांबणे नाही. वैराग्य खूप वेगळे. लड़के छोरे जोरू छोरे, तूने सिर मुंडाय, मन की इच्छा नहीं मुंडी, तब तूने किया काय? अरे लग्न नाही झाला म्हणजेच मठाधिपती. अरे कुठली पद्धत आहे ही? फक्त लग्न नाही झालेलं असलं पाहिजे. निस्पुरी, निस्पुरी नाही तर निस्पृह, सगळ्यात जास्त हलकट जमात आहे, सगळ्यात जास्त. हे तुम्ही विचार करा. मी माझ्या मनचं नाही, तुकोबरायचे वचन आहेत. मठपती महंताबद्दल काय म्हणलंय त्यांनी? आमच्या सगळ्यांचे आदर्श स्थान आहेत, पण आमच्या पोरांना, आमच्या लोकांना तुकाराम महाराजाचं नाव माहित नाही. काय करायचं तुमचं हे मठण? काय जाळायचे का? पांढरे हाती पोसून करायचं काय? सांगा मला, काय उपयोग आहे समाजाला त्याचा? 21व्या शतकामध्ये शहाणं करण्याचं काम संत साहित्य करतं. तुकोबराय सांगतात बघा, भोंदावया मीस घेऊन संताचे, करी कुटुंबाचे दास्य सदा. सगळं स्वतःचं पोट भरण्याचे धंदे. नव्हे मठपती. तुकोबराय म्हणतात, मी काही मठपती नाही. नव्हे मठपती नाही चाहुरांची व्रती. मठपती गेले काय? हा, कडी कोपऱ्याचे 1-2 एकर द्या,
एवढे 10 लाख द्या, 20 लाख द्या, हे मागण्याची वृत्ती आहे तुमच्यात. मग कशाचं निस्पृह आहे तुम्ही? कोणी निस्पृह नाही. तुकोबाराय सांगतात जास्त मठ डोंगर, काही दिवसांनी डोंगर कमी पडले ना तिथं मुरुम आणून डोंगर तयार करून मठ बांधणारा हा जिल्हा. सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार या जिल्ह्यात का बरं? सगळ्यात जास्त अंधश्रद्धा इथंच का बरं? याचा विचार सर्व मठपतींनी, सर्व मठपतींच्या भक्तांनी जरूर केला पाहिजे. एक वारकरी संप्रदायाचा छोटा सदस्य म्हणून या ठिकाणी अपेक्षा करतो. या ठिकाणी तुकोबाराय आणि कीर्तनकारांविषयी काय सांगितलंय? प्रत्येक गावात कीर्तन होतात, दरवर्षी किमान 7 कीर्तन होतात. कीर्तनकाराविषयी तुकोबारायचं चांगलं मत नाही. कीर्तनकार आमच्या जीवनाचा आज घटक आहे. पण लक्षात घ्या, कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे देवाची कीर्ती सांगणे, लोकांचं कल्याण होईल अशा गोष्टी सांगणे म्हणजे कीर्तन. आज कीर्तन म्हणजे तमाशापेक्षा वाईट बनलाय असं मी स्पष्ट सांगतो. तमाशापेक्षा वाईट गोष्ट आजचे काही कीर्तनकार म्हणतोय. काही कीर्तनकारांनी जरूर हा बनवलेला आहे असं म्हणण्याची नाविलाजाने वेळ आली. तुकोबारायचं सांगतो, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ म्हणजे हार, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा, तट वृषभाशी दाना, तेथे मागू नये जना. तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तेही नरका जाती. अरे ज्याला पैशाचा लोभ आहे अशा कुठल्याही कीर्तनकाराला, मठपतीला तुम्ही बोलवू नका. बोलवलं तर तुम्हाला पुण्य अजिबात मिळणार नाही. घेणाऱ्याला नाही, घेणारा नरकात जाणार आणि देणारा त्याच्यापेक्षा भयानक नरकात जाणार. हे संतांचं वचन आहे, माझं नाही. हे 21व्या शतकात आपण समजून घेतलं पाहिजे. नाम गाऊनिया द्रव्य जे घेती, नेने तयागती कैची कथा. अरे कीर्तन कथा, देवाचं नामस्मरण तुम्ही पैसे कमवण्यासाठी वापरत असाल तर तुमच्याकडून पुण्य कधी घडू शकत नाही. फक्त आणि फक्त पाप घडेल, पापाचा प्रचार होईल, दुसरं काही नाही. आज त्याच्यापेक्षा वेगळं होत नाही. पुण्य विकरा. तुकोबारायाचं सगळ्यात मोठं आणि भयानक वाक्य सांगतो, पुण्य विकरा हे तो मातेचे गमन, भार खाई विटाळ, धन विटाळते. म्हणजे इतकं भयंकर आहे की जो असं करीत असेल, आपलं पुण्य विकत असेल, कथा विकत असेल, कीर्तन विकत असेल, त्याचा व्यवसाय करीत असेल, त्यांनी आपल्या आईशी शय्या केल्याचं महापाप त्याला लागतं. हे संतांचं वचन आहे, हे आपण लक्षात ठेवायचंय. तुकोबाराय फक्त कीर्तनकारावर घसरले नाही, असे अनेक त्यांचे पुरावे. तुकोबाराय देवावर सुद्धा ताशेरे वाढले. देवांवर विठ्ठल पांडुरंग. एक नवरा केल्यावर त्या बाईनी जर दुसऱ्याकडे बघितलं तर त्या बाईला काय म्हणतात माहितीये का? फालतूबाई, व्याधिचारिणी, अशा पद्धतीचे नाव आहे. तर संत तुकोबारायांनी सुद्धा जे भक्त एका विठ्ठलाचं समजा भक्ती करायला लागले आणि पुन्हा दुसऱ्या देवाकडे वळायला लागले तर त्याला सुद्धा व्याधिचारी भक्ती असं म्हणलंय. एकविध भक्ती देणारा वारकरी संप्रदाय आज कुठं कुठं आहे याचा त्यांनी विचार केला पाहिजे. देवांवर टीका बघा, शेंद्रे हेंद्रे देवावर, शेंदरी हेंदरी दैवते, कोण ती पूजी भूते केते, आपल्या पोटाजी रडते, मागती शिते अवदान. अरे तुकोबाराय सांगतात की हे भूत खेत आहेत आणि हे आज आपल्याला पोटासाठी मागतात, बकरे कोंबडे मागतात. हे देव नाहीत. दगडाच्या देवा बराडी नवस, बाईल कथेस जाऊन येते. सगळ्या दगडाच्या देवाच्या नादी लागला, कुठंही फासला की चालला. नव्हे जाखाई जोखाई, माळ राणी येसाबाई, अशा देवांचं त्यांनी टीका केली. एवढंच नाही, गणपतीला सुद्धा म्हणलंय गणोबा विकराळ, लाडू मोदकाचा काळ. हा सुद्धा देव लाडू मोदक खायला मागतो. आणि तुकोबाराय शेवटी सांगतात की आमचा विठ्ठल तसा नाही, तैसा नव्हे नारायण, जगत व्यापक जनार्दन, त्याला काही लागत नाही. या पद्धतीचे तीर्थयात्रेवर सुद्धा तुकोबारायांनी अनेक पद्धतीने बोललेलं आहे की तुम्ही तीर्थाला जाऊन तुमचं अंतःकरण जर बदललं नाही तर तुम्ही काय केलं? तुम्ही काहीही केलं नाही. तीर्था जाऊन या काय त्वा केले, चर्म प्राक्षाळीले वरी वरी, आंतरीचे म्हणजे आतमधलं कसं धुतलं जाईल. म्हणून तीर्थयात्रेला सुद्धा जर बदल झाला तर अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाही. यज्ञाच्या कर्मकांडावर सुद्धा त्यांनी मुळामध्ये यज्ञ कर्मकांड करण्याचा अधिकार नाही बहुजन समाजाला, हेच माहित नाही.
यज्ञावर म्हणतात की तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ काळे शिवलाची वाऊगा न भजता पांडुरंगा. किंवा ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेले आम्हाला की यज्ञ याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. या पद्धतीने तुका म्हणे काही वेदा वीर्य शक्ती नाही, हा सुद्धा तुकोबरायांचाच अभंग आहे. अशा पद्धतीने या सर्व कर्मकांडावर त्यांनी एवढंच नाही, आज महाराष्ट्रात विज्ञानाचा आधार घेऊन शिकलेले डॉक्टर झालेले लोक, इंजिनियर झालेले लोक सुद्धा आपल्या बायकोला गरोदर राहण्यासाठी जर कुठंतरी जात असतील आणि बुवा बाजीचं घेत असतील औषध, तर तुकोबारायांनी एका बाजी 900 कन्या पुत्र होती तो का करणे. या सगळ्यांचा आपण जरूर विचार करावा. मुलांनो, आपल्या जीवनामध्ये जगताना प्रयत्नाने जगा, यश जरूर मिळतं. कुठल्या देवा पुढे म्हणले मला पास करता होत नाही, तुकोबारायचा अभंग आहे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्य सिद्धी नवे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोची वरी. या पद्धतीनं तुकोबारायांना भरपूर सांगितलंय, भोंदूगिरीवर प्रहार केलाय. वेळेच्या कमतरतेमुळं मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अतिशय समर्पक आणि संत तुकारामांचा विद्रोही विचार, विज्ञानवादी विचार, विवेकवादी विचार, समाजवादी विचार आज या ठिकाणी श्रीकृष्ण उबाळे सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणून प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही घडे. याप्रमाणे संत तुकारामांनी आपल्याला आपल्या साहित्यातून मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद सर.